आषाढ महिना म्हटलं की घरोघरी कापण्या केल्या जातात. आज आपण कापण्या कशा करायच्या ते बघणार आहोत. आणि हो, पहिल्याच प्रयत्नात येतील असे योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघू खमंग खुसखुशीत कापण्या. सगळ्यात आधी सुंठ आणि बडीशेप भाजून बारीक करून घ्यायचे. इथं मी एका पातेल्यात 3 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ हे प्रमाण घेतलं आहे. आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आणि गूळ वितळून घ्यायचा. याचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ वितळवायचा आहे. आता इथं एका ताटात आपल्याला 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. याच्यात अर्धी वाटी बेसन, आपण बारीक केलेली सुंठ बडीशेप 2 चमचे, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा विलायची पावडर, 4 ते 5 चमचे तेल आपल्याला कडकडीत गरम करून याच्यात घालायचे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल सगळं आपल्याला या पिठाला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मुटका तयार होतो. आता गुळाचं पाणी आपल्याला यात टाकून गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच हा गोळा घट्टसर असा मळून घ्यायचा आहे. पाणी जर कमी पडलं तर तुम्ही गरम पाण्याचा थोडासा वापर करू शकता. अशा प्रकारे आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण करायचं नाही. आता पीठ न लावताच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. थोडीशी लाटी लाटून झाली की खालच्या बाजूने थोडीशी खसखस टाकून घ्यायची आणि हे लाटून घ्यायचे. नंतर थोडीशी वरच्या बाजूने पण आपण याला खसखस लावून घेणार आहे. आता थोडीशी वरच्या बाजूने पण आपण खसखस टाकू आणि हे पण आपण लाटून घेऊ. खसखस लावून झाली की दोन्ही बाजूने चांगले लाटून घ्यायचं. तुम्हाला जर कडक कापण्या हव्या असतील तर थोडंसं पातळ लाटायचं. अशा प्रकारे आपण सगळ्या कापण्या कापून घेतल्या आहेत. आता याला आपण तळून घेऊ. तुम्ही बघू शकताय पीठ जर घट्ट असेल ना तर खाली अजिबात चिटकत नाही. आता हे आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा. थोडासा लाल रंग आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला ह्या शेवटपर्यंत तळून घ्यायच्या. हे बघा, अशा प्रकारे आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. आता हे आपण बाजूला काढून घेऊ. मग तुम्ही कधी करताय आषाढ स्पेशल कापण्या? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.